वेलकम स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण एक ग्रॅव्हिटेशन कंप्लीट केलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनचं एक लेक्चर राहिले, ते फक्त प्रॉब्लेम्स आहे. ते प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊन जातील. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 एक्सरसाइज राहतात, जे 3 आणि 4 नंबरचे एक्सरसाइज आहेत. ते एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे एक्सरसाइजचे सोल्युशनचे फोटोज मला पाठवायचे. आता आपण जे नवीन चॅप्टर आहे तो नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि तो चॅप्टर्स आहे तो आपल्याला रोटेशनल डायनामिक्स. मग आता हा रोटेशनल डायनामिक्स म्हणजे जनरली प्रिव्हियस बुक्समध्ये त्याच्यावर नाव होतं रोटेशनल मोशन, पण आता नवीन अपडेट सिलेबसनुसार त्याचं नाव झालेलं आहे रोटेशनल डायनामिक्स. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे कॉम्पिटेटिव्हमध्ये. त्यानंतर 12वी बोर्डमध्ये त्याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन कुठल्या एरियावरती विचारले जात असतील, मेकॅनिक्स 1मध्ये म्हणजे पार्ट 1मध्ये, तर तो असतो रोटेशनल मोशन. 101% 3 ते 4 क्वेश्चन याच्यावरती असतातच. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स बिगिन. सो आवर चॅप्टर इज रोटेशनल डायनामिक्स आणि त्यामधील सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज डायनामिक्स. म्हणजे जनरल आपण या ठिकाणी इंट्रोडक्शनला सुरुवात केलेली आहे. सो दिस इज इंट्रोडक्टरी लेक्चर. सो इंट्रोडक्शन अँड द क्वेश्चन इज फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज डायनामिक्स. मोशन असतं तुम्ही इझिली सांगितलं असतं. व्हॉट इज डायनामिक्स आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की एरोडायनामिक्स प्रेशर एवढा असेल. रॉकेट लॉन्चिंगच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल स्पेस, जसं की रॉकेट लॉन्चिंगच्या वेळेस तुम्ही चेक केलं असेल की एरोडायनामिक्स प्रेशर असतो, हायड्रोडायनामिक्स प्रेशर असतो. तर हे डायनामिक्स काय, 2 मिनटं विचार करून तुम्ही इझिली सांगू शकता व्हॉट इज डायनामिक्स. सो डायनामिक्स मीन्स इट इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स. सो इट इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which concern with the motion under the effect of forces. This is called as dynamics. आता हा डायनामिक्स म्हणजे जसं की सरांनी सांगितलं की व्हॉट इट इज अ ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच कन्सर्न विथ द मोशन अंडर द इफेक्ट ऑफ फोर्सेस. याचा अर्थ काय बघा. जर आपण घेतलं कायनॅमॅटिक्स, जर बघितलं तर जनरली 2 ब्रँचेस असतात, एक कायनॅमॅटिक्स असतो आणि एक डायनामिक्स असतो. कायनॅमॅटिक्स जर घेतलं तर कायनॅमॅटिक्समध्ये काय असतं, एखादा ऑब्जेक्ट असेल तो मोशन परफॉर्म करतोय, मग ते मोशनला त्या ऑब्जेक्टला काहीतरी स्पीड असणार आहे, वेलॉसिटी असेल, त्यांनी काहीतरी डिस्टन्स कव्हर केला असणार आहे, काहीतरी डिस्प्लेस झाला असेल, मग त्याला काही पॅरामीटर्स आपण जोडत असतो, जसं की ॲक्सलरेशन आहे, वेलॉसिटी आहे, त्याच्यावर काहीतरी फोर्स रिस्पॉन्सिबल असेल. मग त्या ऑब्जेक्टला जे मोशन परफॉर्म करण्यासाठी ज्याच्या इफेक्टमध्ये तो मोशन परफॉर्म करतोय, मग एखादा समजा व्हेकल असेल, व्हेकलला तुम्ही काय अप्लाय केलं, फोर्स अप्लाय केलं, व्हेकल काय झाली, डिस्प्लेस व्हायला सुरुवात झाली. मग त्या व्हेकलचं मोशन कशाच्या अंडर इफेक्टमध्ये झालं, तर फोर्सच्या अंडर इफेक्टमध्ये झालं. दॅट्स वाय दिस टाईप म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टला मोशन परफॉर्म करण्यासाठी ज्याची गरज असते, जो रिस्पॉन्सिबल असतो, त्याचा अभ्यास करणं म्हणजेच डायनामिक्स. म्हणजे तुमची एक सिम्पलची गोष्ट लक्षात आली असेल की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला कशाविषयी अभ्यास करायचा आहे, तर ऑब्जेक्टला रोटेशन्स देण्यासाठी जे फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहेत, समजून घ्या व्यवस्थित. ऑब्जेक्टला मोशन परफॉर्म करण्यासाठी जे फोर्सेस असतील, काही पॅरामीटर्स असतील, काही क्वांटिटीज असतील, त्या रिस्पॉन्सिबल आहेत, त्या रिस्पॉन्सिबिलिटीचा आपल्याला त्या रिस्पॉन्सिबल पॅरामीटरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल डायनामिक्स. क्लिअर होत आहे सर्वांना? ओके. आता या रोटेशनल डायनामिक्समधील फर्स्ट पार्ट आपण ज्याच्यामध्ये जसं की सुरुवात केली बुक्समध्ये दिलेलं आहे की बुक्समध्ये याच्यामध्ये बराचसा पार्ट हा सर्क्युलर मोशनचा परफॉर्म केला आहे. सर्क्युलर मोशनचं बेसिक घेतलं आहे, त्या सर्क्युलर मोशनच्या बेसिक नंतर आपण रोटेशनमध्ये जम्प केली. ठीक आहे. सो जनरल सुरुवात करूया. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन सर्वांना माहिती असेल. सर्क्युलर मोशन कशाला म्हणणार? ओके, व्हेरी गुड. द ऑब्जेक्ट और द पार्टिकल revolving or the object or particle perform motion around or along the circumference of circle. It's called, याला म्हणलं जातं सर्क्युलर मोशन.
हे आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे, बरोबर. आता या रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण काही पॅरामीटर शिकणार आहोत, काही क्वांटिटी शिकणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वांटिटी जी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे रिजिड बॉडी. कशाला म्हणायचं असतं? रिजिड बॉडी. सो व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी? क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी. कशाला म्हणणार रिजिड बॉडी? जी बॉडी ठोस आहे, सॉलिड आहे, तिला आपण काय म्हणणार? रिजिड बॉडी. कसं समजणार रिजिड बॉडी? समजा मी एक बॉडी घेतली असेल या ठिकाणी, अशी कुठली बॉडी असेल आणि याच्यामध्ये दोन पार्टी दोन पॉईंट्स घेतले, पॉईंट ए अँड पॉईंट बी, बरोबर. आणि हे पॉईंट बी ए आणि पॉईंट बी मधलं डिस्टन्स आहे डी. मग आता काय केलं, या बॉडीला काहीतरी फोर्स अप्लाय केला. सो अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स the two particles, the distance between two particles is remains constant. समजून घ्या व्यवस्थित. अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स रिमेन्स कॉन्स्टंट. इथं मी फोर्स अप्लाय केला F1, इथं फोर्स अप्लाय केला F2. मग ह्या फोर्सच्या इफेक्टमध्ये जे दोन पार्टिकल्स आपण घेतले ए आणि बी, सो अंडर दिस इफेक्ट ऑफ फोर्स ऑब्जेक्ट किंवा जी बॉडी असेल ती काय करणार आहे? मोशन परफॉर्म करणार आहे. आणि त्या मोशनमध्ये दोन ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स बदलत नाही. त्या बॉडीला म्हणायचं असतं रिजिड बॉडी. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? परत एकदा सांगतो. अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स इन द मोशन ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स रिमेन्स कॉन्स्टंट. दिस बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. क्लिअर होतोय? ठीक. आता रिजिड बॉडी काय असेल मी ते लिहून देतो. सो व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी? एकदम इझी आहे बघा. अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स द डिस्टन्स किंवा असं म्हणूया एकदम सिंपल, अ बॉडी is in under the effect of force in which the distance between two particles or ठीक है, two particles remains constant. These types of body is called, याला म्हणलं जातं रिजिड बॉडी. This is actually called as a rigid body. A body is under the effect of force, so it performs the motion in which the distance between two particles, any two particles, okay, distance between any two particles or distance between their particles remains constant, and this type of body is called as a rigid body. मग या रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे त्या बॉडीला मी म्हणणार आहे तर रिजिड बॉडी. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिजिड बॉडी डायनामिक्स. याला दुसरं सुद्धा नाव आहे रिजिड बॉडी डायनामिक्स. म्हणजे चॅप्टरला आपण दुसरं सुद्धा नाव देऊ शकतो. जसं की रोटेशनल डायनामिक्स असेल त्याच पद्धतीचं दुसरं नाव आहे रिजिड बॉडी डायनामिक्स. पण या रिजिड बॉडी डायनामिक्सचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला काही पॅरामीटर्स समजून घ्यावे लागतील, जे आपण सर्क्युलर मोशनमध्ये शिकलेलो आहोत. कशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये शिकले आहोत घेऊन. आता हे सर्वांचं झालं असेल 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, करूया सुरुवात. सो सर्क्युलर मोशन, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता घेऊया आपण. नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. खूप महत्त्वाचं आहे. ते काही बेसिक पॅरामीटर्स आहेत. ते बेसिक पॅरामीटर जसं की अँग्युलर वेलॉसिटी असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, अँग्युलर ॲक्सिलरेशन असणार आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण अँग्युलर्स बघणार आहोत, अँग्युलर्स मीन्स अँग्युलर क्वांटिटीज, याचा अर्थ काय, बॉडी ही किंवा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. जनरली अँग्युलर जर घेतलं तर बॉडी ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते. ओके, ठीक.
मग आता काय व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आज त्यांच्याविषयी अभ्यास करू. फर्स्ट, it is an accelerated motion. It is an accelerated motion. मग ॲक्सिलरेटेड मोशन कसं येणार रे. हे बघा एकदम सिंपल आहे. समजा हा एक सर्कल असेल, ठीक आहे, आणि हा सर्कलचा सेंटर असणार आहे. इथून ही एवढीची रेडियस असेल. ऑब्जेक्ट ए आहे या ठिकाणी आणि हा ऑब्जेक्ट ए सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ही त्याच्यावरची टेंजेन्शियल वेलॉसिटी असेल. ऑब्जेक्ट या ठिकाणी जर आला तर ह्याच्यावरची टेंजेन्शियल वेलॉसिटी असणार आहे. या ठिकाणी जर आला तर ही याच्यावरची टेंजेन्शियल वेलॉसिटी असेल. हे हॉरिझॉन्टल सर्कल झालं. मग समजा व्हर्टिकल सर्कल घेतलं तर ओके. मग आता हे व्हर्टिकल सर्कल आपण घेतलं. आता ऑब्जेक्ट या व्हर्टिकल सर्कलवरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. हा सेंटर सी असेल. हे सेंटरपासून डिस्टन्स असणार आहे रेडियस आर एवढं. याच्यावाली ऑब्जेक्ट एची ही जी वेलॉसिटी असेल ही वेलॉसिटी कोणची येऊन जाणार आहे टेंजेन्शियल वेलॉसिटी. म्हणून मी याला म्हणतो व्ही ऑफ टी. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे व्ही ऑफ टी. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे व्ही ऑफ टी आणि या ठिकाणी सुद्धा काय असेल व्ही ऑफ टी. काय झालं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता त्यावेळेस डायरेक्शन ऑफ टेंजेन्शियल वेलॉसिटी इज चेंज. बघा व्यवस्थित समजून घ्या. डायरेक्शन ऑफ टेंजेन्शियल वेलॉसिटी इज चेंज बट इट्स मॅग्निट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे ना. आणि ॲक्च्युली ॲक्सिलरेशन काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. मग ती मॅग्निट्यूड चेंज हो किंवा डायरेक्शन चेंज हो म्हणजे ॲक्सिलरेशन या ठिकाणी प्रेझेंट आलं. दॅट्स वाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ॲक्सिलरेटेड मोशन बिकॉज in circular motion its direction of tangential velocity is change. The object is in accelerated motion. ठीक आहे. ओके, हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड आहे इट इज अन पिरियॉडिक मोशन. मग कशा पद्धतीनं याच्यावर पिरियॉडिक मोशन असेल बघा रे. ऑब्जेक्ट परफॉर्मिंग द सेम ट्रॅक ऑफ इट्स ट्रॅजेक्टरी. ठीक आहे ना. ऑब्जेक्ट मी ए पासून प्रोजेक्ट केला, परत तो ए पाशी आला, परत ए पासून प्रोजेक्ट केला, परत ए पाशी आला. म्हणजे ऑब्जेक्ट काय करतोय पिरियॉडिक मोशन परफॉर्म करतोय. सो सिंपल इट्स object repeat its path along its trajectory. It is called as a periodic motion. So हे सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक झाल्या. इट इज अन ॲक्सिलरेटेड मोशन, इट इज अन पिरियॉडिक मोशन. ठीक आहे. ओके, आता आपण काय याचं कायनामॅटिक्स समजून घेऊ. हे तुम्ही झालं असेल तर मी त्याला 2 मिनटं पॉज करून कंप्लीट करू शकता किंवा बुक्समध्ये हे आहेच. ठीक. सो नेक्स्ट पॉईंट आहे कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता मी याचे 2 पार्ट्स घेणार आहेत. पहिल्यांदा मी याच्या कायनामॅटिक्सचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण हे डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत. ओके. सो फर्स्ट पॉईंट इज कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग आता ह्या कायनामॅटिक्समध्ये सर्क्युलर मोशन कायनामॅटिक्स कसं समजून घेणार तर 2 टाईपचे सर्क्युलर मोशन असतात. एक असतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरा असतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो इन देअर हॅव्हिंग 2 टाईप्स. फर्स्ट वन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन and second one is non-uniform circular motion. आता दोघांमध्ये फरक काय आहे तर 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विषयी शिकलेले आहात. 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे बेसिक पार्ट्स म्हणजे त्याची एक रिव्हिजन घ्यायची आहे. पण
नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, ओके. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असणार आहे, समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टल सर्कलवरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मी असं पकडतो की ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टल सर्कलवरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, ठीक. हा याचा सेंटर असेल. दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे ना, दिस इज कॉल्ड ॲज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता रोटेशनल डायनामिक्समध्ये या ॲक्सिस ऑफ रोटेशनला खूप महत्त्व आहे. ओके, कसं असेल, कशा पद्धतीने ॲक्सिस ऑफ रोटेशन घ्यायची. जनरली या ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती दोन थेरम आहे. एक पॅरलल ॲक्सिस ऑफ थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, आणि दुसरा असतो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. तो आपण घेणारच आहोत. ॲक्सिस ऑफ रोटेशन. And from this axis of rotation, this circular track, it will be revolving object from point A. It perform the circular motion, and from this center, the distance of object is the actually radius of that horizontal circle, right? This is the angular velocity. Omega is what? Is the angular velocity. हे झालं आहे आपल्याला, ठीक आहे ना. मग अँग्युलर वेलॉसिटी काय असते, समजा ऑब्जेक्ट ए या ठिकाणी असेल आणि ऑब्जेक्ट ए पासून पॉईंट पी प्राईम या ठिकाणी गेला, ए पासून पॉईंट पी पर्यंत गेला, याच्यावाली वेलॉसिटी असेल, आणि या ठिकाणी आल्यानंतर ही याच्यावाली वेलॉसिटी असेल. ही असेल टेंजेन्शियल वेलॉसिटी, ही सुद्धा असणार टेंजेन्शियल वेलॉसिटी. ही अँगल किती असणार आहे, थीटा. ही रेडियस आणि ही रेडियस काय असणार आहे, सेमच असेल, आणि ऑब्जेक्टनी एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग याच्यावाला थीटा, दिस थीटा इज कॉल्ड ॲज अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग अँगुलर वेलॉसिटी काय येऊन जाणार आहे, अँगुलर वेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस इज इन रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. मग सर्क्युलर मोशनमध्ये आणि रोटेशनल मोशनमध्ये आपण अँगुलर वेलॉसिटी सेमच घेणार आहोत. अँड इट इज ॲनालॉगस टू लिनियर वेलॉसिटी. linear velocity v is equal to ds upon dt, change in displacement with respect to time. हे घेतलं आहे आपण. हे लिनियर वेलॉसिटीमध्ये, हे सर्क्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे, डी थीटा अपॉन डी टी. यानंतर आता ऑब्जेक्ट काय करतोय रे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. प्रत्येक ठिकाणी त्याच्यावाली वेलॉसिटीची डायरेक्शन बदलते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती बदलते, मॅग्निट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट आहे. बट इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होणार आहे, याच्यावाली मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्हीही बदलणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे ॲक्सिलरेशन असेल ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधलं असणारं ॲक्सिलरेशन असेल टँजेन्शियल ॲक्सिलरेशन घेतो मी. ठीक. आता मग याला जी वेलॉसिटी असणार आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दिस वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अँगुलर वेलॉसिटी. इफ दिस अँगुलर वेलॉसिटी इज चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला काय म्हणणार मग, ॲक्सिलरेशन. आणि तो ॲक्सिलरेशन कशाने दाखवतो आपण, अल्फाने. अँड दिस अल्फा इज कॉल्ड ॲज अँगुलर ॲक्सिलरेशन. अँगुलर ॲक्सिलरेशन. आता हे जे अँगुलर ॲक्सिलरेशन आहे, इट इज अगेन ॲनालॉगस टू लिनियर ॲक्सिलरेशन. लिनियर ॲक्सिलरेशन. आणि हे लिनियर ॲक्सिलरेशन किती होऊन जातं, ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन किती असतं, डी टी असतं. हे ॲनालॉगस क्वांटिटी आपल्याला माहिती. त्यानंतर या ऑब्जेक्टला ही जी वेलॉसिटी असणार आहे, हे डिस्टन्स आलं आर एवढं, ठीक आहे ना. मग आपण हे रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँगुलर वेलॉसिटी घेतलं आहे, माहिती सर्वांना. सो व्हॉट इज दॅट, लिनियर रिलेशन बिटवीन, हिअर आय एम रायटिंग रिलेशन बिटवीन linear velocity and angular velocity. ती किती असतं, v is equal to r cross omega in vector form, and in magnitude v is equal to r omega. This is in magnitude. This is in vector form. v is equal to r cross omega. घेतलं ना आपण. हा ओमेगा r cross both are in perpendicular to each other. So this is about the uniform circular motion.
क्लिअर झालं? हो. आता ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, म्हणजेच ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी कोणीतरी रिस्पॉन्सिबल असेल, आणि जो रिस्पॉन्सिबल असेल म्हणजेच तो रिस्पॉन्सिबल असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. अँड दिस सेंट्रिपिटल फोर्स, अँड यू नो हाऊ टू राईट सेंट्रिपिटल फोर्स, याचं नाही येतं. So centripetal force is equal to mv square upon r. So this centripetal force is provide necessity centripetal acceleration, and the necessity centripetal acceleration is written as v square upon r. मग आता हा फोर्स काय झाला, तर फोर्स इज द डायनॅमिक्स प्रॉपर्टी. क्लिअर होतंय? ह्या फोर्समुळेच ऑब्जेक्ट काय करतोय, सर्क्युलर मोशन, हे पूर्णचे पूर्ण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. डन? इझी आहे? कन्फर्म? ओके. आता जाऊया आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असणार आहे, द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ टेंजेन्शियल velocity is change and due to किंवा change due to responsible by tangential acceleration is called, this motion is called non-uniform circular motion, non-UCM. याला काय म्हटलं जातं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फरक काय ॲक्च्युली. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टची फक्त डायरेक्शन चेंज होत असते, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही दोन्ही चेंज होत असतात. कोणची, डायरेक्शन ऑफ टेंजेन्शियल वेलोसिटी दोन्ही चेंज होत असतात. आणि हे चेंजेसला जो रिस्पॉन्सिबल असतो तो रिस्पॉन्सिबल म्हणजे टेंजेन्शियल फोर्स. ओके. अँड दिस वी कॉल ॲज अ टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन. And because of this tangential acceleration, the object performing the motion, and this type of motion is called as a non-uniform circular motion. आता हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कसं, फॅन आपण काय करतो, एक फॅन असेल, फॅन रोटेट होत असेल, तुम्ही काय करता, फॅन चालू करता त्यावेळेस तो 1 वर असेल फॉर एक्झाम्पल, स्पीड कमी असणार आहे, तुम्ही 2 वर केला स्पीड वाढलं, 3 वर केला स्पीड वाढलं, 4 वर केला स्पीड वाढलं, 5 वर केला स्पीड वाढलं. म्हणजे काय झालं, ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी होती ती रिव्हॉल्विंग वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत गेली. आणि कंटिन्युअसली कोणामुळे चेंज झाली, तर या ठिकाणी जी मॅग्निट्यूड होती, ठीक आहे, मी या ठिकाणी डायरेक्शन तर बदलतेच आहे, पण मॅग्निट्यूड जी होती टेंजेन्शियल वेलॉसिटीची, ती टेंजेन्शियल वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली. कोणामुळे चेंज झाली, टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन. म्हणजे फोर्स अप्लाय झाला ना. आणि तो फोर्स कोणी अप्लाय केला, तो फोर्स ज्याने अप्लाय केला ती म्हणजे त्याच्या इनसाइड प्रेझेंट असणारी मोटर. ती मोटार त्याला नेसेसिटी रोटेटिंग टॉर्क प्रोव्हाइड करते. त्या टॉर्कमुळे तो फॅन काय होतोय, रोटेट होतोय. आणि टॉर्क जर वाढला तर फॅन काय होणार आहे, फास्टली रोटेट होणार. दॅट मीन्स देअर ॲक्सिलरेशन इज प्रोव्हाइडेड बाय दॅट टॉर्क. अँड दिस मोशन इज जनरली कॉल्ड ॲज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. क्लिअर झाला पॉईंट सर्वांना? ओके. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये ज्या पॅरामीटर्स आपण घेणार ते सेम पॅरामीटर्स आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा रिपीटच करणार आहोत. फक्त मला सांगायचं काय की ॲक्च्युअली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फरक काय. क्लिअर झालं सर्वांना? 2 मिनिटं तुम्ही याला पॉज करून नोट डाऊन करू शकता. ओके, ठीक. आता आपण काय डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघणार आहोत. सो दिस इज अबाउट द कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. Next point is the dynamics of circular motion. So next is dynamics of circular motion, and by the definition of dynamics, so dynamics, it is a branch of mechanics which concern with the motion under the effect of motion due to force. मग आता ज्या फोर्समुळं याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, मग असे किती फोर्स आहे, 2 टाईपचे फोर्स आहे. कुठले कुठले 2 टाईप्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. एक आहे सेंट्रिपिटल फोर्स
सेंट्रिपिटल फोर्स एंड दूसरा है सेंट्रीफ्यूगल फोर्स. सेंट्रीफ्यूगल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स माहिती आहे, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू ऑब्जेक्ट परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. इट इज अ रियल फोर्स. सेंट्रिफ्यूगल फोर्स, it is a non-real force, or we call as it is a pseudo force. And what is the formula of centripetal force? Centripetal force is equal to mv square upon r. Generally we call as a minus mv square upon r. And what is the centripetal acceleration? Is v square upon r. What is the relation between real and angular velocity? V is equal to r omega. So in terms of angular velocity, centripetal acceleration is minus omega square multiplied by r. This is called as a centripetal acceleration. Centripetal acceleration. Okay, this is centripetal force. What is centrifugal force? So centrifugal force is equal to, or we call as a F is equal to mv square upon r. It is a non-real force, or it is a pseudo force. Pseudo force. सोपं आहे नक्की. ठीक, हे पॉज करून तुम्ही कंप्लीट करू शकता. हो, आता मी काही ॲप्लिकेशन्स घेतो. सो ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन्स सुरुवात करूया आपण. एकदम इझी आहेत. तुम्ही म्हणशाल की चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, आपण घेतोय काय सर्क्युलर मोशन घेतोय. मला सर्क्युलर मोशनमधून काही बेसिक पॅरामीटर्स जे आहेत ते बेसिक पॅरामीटर्स मला तुम्हाला सांगायचे आहेत, आणि त्यानंतर मी त्याच्यावर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जाणार आहे. ठीक आहे. सो डोंट वरी, आय एम हिअर. सो ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग आता याचे साधारण 4 ॲप्लिकेशन आहेत. त्यापैकी 2 आत्ताच्या लेक्चरला घेऊ, 2 पुढच्या लेक्चरला घेऊ. सो काय ॲप्लिकेशन आहे? फर्स्ट ॲप्लिकेशन आहे अ व्हेइकल is moving on a horizontal track, circular track, horizontal circular track. मग आता काय सांगितलं पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये, हे तुमचं याच्यामध्ये पण झालं असेल 11th स्टँडर्डमध्ये, फक्त मी एकदा रिव्हिजन करून घेऊ राहिलो. काय करतं आहे, एक व्हेइकल आहे आणि एका हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती रिव्हॉल्व होते. मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कसा असणार आहे, तर फॉर एक्झाम्पल हा एक असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल आणि हा त्याचा काय असणार आहे, सेंटर असेल, आणि ती व्हेइकल अशी या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती अशा पद्धतीनं रिव्हॉल्व होते. ठीक आहे ना. मग आता जनरली हे ॲक्च्युली 3 डायमेन्शन दाखवण्यापेक्षा मी या पद्धतीने दाखवतो की दिस इज द सेंटर ऑफ दॅट हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. नाव व्हेइकल ॲट द डिस्टन्स, किती डिस्टन्सवरती आहे, r एवढ्या डिस्टन्सवरती आहे. सो व्हॉट इज r? इज द रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल, or radius of horizontal circular track. Now here is the vertical section of that vehicle. या ठिकाणी इथं असेल तो वर्टिकल सेक्शन असणार आहे त्या व्हेइकलचा. दिस इज द वर्टिकल सेक्शन ऑफ दॅट व्हेइकल. ओके. मग आता सिंपल आहे बघा, व्हेइकल अशी टर्न घेते या हॉरिझॉन्टल ट्रॅकवरती. व्हेइकल अशा पद्धतीनं टर्न घेते. जर व्हेइकल टर्न घेत असेल तर या ठिकाणी काय असणार आहे, व्हेइकलचा सेंटर ऑफ मास असेल. सेंटर ऑफ मास माहिती ना, द होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेट ॲट इट सेंटर इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ मास. मग ह्या सेंटर ऑफ मासमध्ये या ठिकाणी काय असेल, वेट ऑफ दॅट व्हेइकल. इथं काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन. सो व्हॉट इज एन? नॉर्मल रिॲक्शन. व्हॉट इज mg? वेट ऑफ द व्हेइकल. ठीक आहे. आता व्हेइकल ह्या सर्क्युलर ट्रॅकवरती रिव्हॉल्व होते. मग सर्क्युलर ट्रॅकवरती रिव्हॉल्व होत असताना टायर आणि रोडमध्ये जो फोर्स असेल, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज फ्रिक्शनल फोर्स. दिस इज द स्टॅटिक फ्रिक्शन. to provided
by the tires of vehicle and road. याने काय होणार आहे, तर जी व्हेकल आहे ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती जर फ्रिक्शनल फोर्स नाही आला तर ती काय होऊन जाणार, स्किड होऊन जाणार, ते ट्रॅक ती सोडून साईडला जाणार. आणि ह्या स्टॅटिक फ्रिक्शनमुळं त्या व्हेकलला काय केला जातो, तो नेसेसिटी सेंट्रिपिटल जो फोर्स आहे तो फोर्स प्रोव्हाइड केला जातो. कुठला फोर्स प्रोव्हाइड केला जातो, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो. कोणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला या ठिकाणी, फ्रिक्शन. क्लिअर होते सर्वांना, नक्की. मग आपण या ठिकाणी काय वापरणार, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन या ठिकाणी असणार, तर याच ठिकाणी काय असेल, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असेल. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन हे नेहमी काय असतं, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल. ओके, सो हिअर इज centripetal acceleration is always towards the center of circular track. क्लिअर झालं, इझी आहे. चला मग आता काय वापरणार आपण, इक्वेशन ऑफ मोशन वापरूया. इक्वेशन ऑफ मोशन ड्यू टू बॅलन्सिंग कंडिशन, नॉर्मल रिॲक्शन कोणी बॅलन्स केला, व्हेकलच्या वेटनी, इक्वेशन नंबर 1. फ्रिक्शनल फोर्स कोणी प्रोव्हाइड केलं, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन, इक्वेशन 2. मग काय करणार, डिवाइडेड इक्वेशन 2/1. ठीक आहे ना. मग डिवाइड जर केलं तर काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय n इज इक्वल टू काय असेल, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन डिवायडेड बाय काय असणार आहे, mg. ठीक आहे. बट नाव हे तुमचं झालं असेल, 2 मिनटं पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता, मला हे रफ करायला. हो, आता पुढे जर आलो तर या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे. व्हॉट इज सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन किती असतं, mv²/r एवढं, बरोबर आहे ना. ठीक, मग आता व्हॅल्यू टाकून देऊ. सो Fs/n इज इक्वल टू mv²/r मल्टिप्लाय बाय mg. m and m गेट कॅन्सल. सो Fs/n इज इक्वल टू किती असेल, v²/r मल्टिप्लाय बाय g. दिस इज इक्वेशन नंबर 3. what is frictional force, what is static friction, but static friction घेतलं आपण. स्टॅटिक फ्रिक्शन काय असणार आहे, Fs इज इक्वल टू μs मल्टिप्लाय बाय n. व्हॉट इज μs, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हेच कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कसं लिहिता येणार आपल्याला, μs इज इक्वल टू Fs/n. इक्वेशन नंबर 4. पुढे काय म्हणणार आपण, ही सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन 3. सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. मग इक्वेशन 4 इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर काय होऊन जाणार आहे, μs इज इक्वल टू किती असेल, v²/rg. देन वी गेट द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेकल along the horizontal circular track, and this velocity is equal to असेल root of μs multiply by rg. So this is the maximum velocity of the vehicle to moving on a horizontal circular track. इझी आहे, एकदम इझी, बरोबर. काय केलं, बॅलन्सिंग कंडिशन वापरली, n इज इक्वल टू mg घेतला, स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन म्हणलं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1 केला, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, स्टॅटिक फ्रिक्शन काय होतं, μs मल्टिप्लाय बाय n.
4 इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केलं आपल्याला मॅक्झिमम वेलोसिटी भेटून. इझी आहे नक्की, कन्फर्म. ठीक, 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. आणि हे जे विचारलं जाईल ना, तर हे पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे इथून पुढचे हे पूर्ण जो पॉईंट आहे तो सध्या 12th बोर्डसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दिस इज फॉर 12th बोर्ड एक्झाम. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, झाला असेल, करूया सुरुवात. सो नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. माहिती ना तुम्हाला सर्वांना? ओके. सो नेक्स्ट आहे वेल ऑफ डेथ. इझी आहे विद्यार्थ्यांना, फक्त तुम्ही समजून घ्या. ॲक्च्युअली रोटेशनल मोशन हा जो चॅप्टर आहे, हा रोटेशनल मोशन चॅप्टर खूप साऱ्या चॅप्टरचं कॉम्बिनेशन्स आहेत, म्हणजे ॲप्लिकेशन आहे. जनरली मी असं म्हणणार की कुठल्या चॅप्टरचं ॲप्लिकेशन आहे. जर मी सर्क्युलर मोशन शिकलो असेल, मी वर्क पॉवर एनर्जी शिकलो असेल, मी सेंटर ऑफ मास शिकलो असेल, मी फ्रिक्शन अँड कोलिजन शिकलो असेल, तर ह्या सर्वांचं जे कॉम्बिनेशन ते म्हणजे रिजिड बॉडी डायनॅमिक्स और रोटेशनल डायनॅमिक्स. सो नेक्स्ट ॲप्लिकेशन घेतो मी. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ मग काय असणार आहे वेल ऑफ डेथमध्ये? काय नाही, एक सिलेंड्रिकल सर्कल असेल या पद्धतीचा असा. म्हणजे एक हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल सर्क्युलर ट्रॅक असणार आहे. दिस इज द हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल सर्क्युलर ट्रॅक. सो इन दॅट हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल सर्क्युलर ट्रॅक अ व्हेइकल इज परफॉर्मिंग द मोशन ऑन द हॉरिझॉन्टल सर्कल. माहिती ना तुम्हाला, बघितलं असेल मौत का कुआ कधी. आता कुठे जाऊ नका मौत का कुआ बघायला. मग या ठिकाणी जी व्हेइकल आहे ती व्हेइकल या हॉरिझॉन्टल सर्कलवरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते. इथे घे तुम्ही जरा व्यवस्थित. ठीक आहे. नेक्स्ट हियर इज center of that horizontal circle. This is the center of that horizontal circle, and this is actually a radius of that horizontal circle. Okay, so what is R? A radius of horizontal circle. आणि आता व्हेइकल जी आहे ती व्हेइकल ह्या पॉईंटवरती असेल. ठीक आहे ना. मग आता व्हेइकल अशी असणार आहे, सपोज ही व्हेइकल असेल आणि ही व्हेइकल अशी मोशन्स परफॉर्म करते असे. ठीक आहे. मग आता ही व्हेइकल असताना तिचे जे व्हील्स असतील ते व्हील्स आणि ह्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये जो फोर्स असेल तो फोर्स असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. बघा ना, व्हेइकल असेल फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी ही व्हेइकल असेल अशी. हे व्हेइकलचे काय झाले, टायर झाले. ही व्हेइकल अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते या पद्धतीने, बरोबर. मग आता ही व्हेइकल आल्यानंतर या व्हेइकलमध्ये हे जे टायर्स आहेत आणि याचा जो सरफेस आहे याच्यामध्ये जो फोर्स आहे तो फोर्स कुठला आहे, तर तो जो फोर्स असेल तो आपला फ्रिक्शनल फोर्स, आणि त्या फ्रिक्शनल फोर्सला आपण म्हणलं आहे स्टॅटिक फ्रिक्शन. सो व्हॉट इज एफ इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स between the wall of cylinder, wall of circular track and tires of the vehicle, and tires of vehicle. ठीक आहे. त्यानंतर इथं याच्यावाला वेट असेल डाऊनवर्डला, वेट किती असणार आहे mg एवढं. आणि आता याला जो फोर्स असेल तो सर्क्युलर ट्रॅक, हा जो सर्क्युलर जी वॉल आहे ती वॉल याला फोर्स प्रोव्हाइड करणार आहे, आणि जो फोर्स असेल तो असेल याच्यावाला नॉर्मल रिॲक्शन फोर्स. क्लिअर होत आहे ना. एन काय असेल, कारण ती व्हेइकल अशी भिंतीला आहे, व्हेइकल अशी मोशन परफॉर्म करते, म्हणजेच ही जी वॉल असेल ती वॉल याला काय करणार आहे, फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. ॲक्शन नॉर्मल रिॲक्शन फोर्स. ओके ना. सो व्हॉट इज एन? इज दी
normal reaction force. What is mg? Weight of the vehicle. पुढे काय वापरणार मग आपण? व्हेरी गुड. ड्यू टू बॅलन्सिंग कंडिशन. ड्यू टू बॅलन्सिंग कंडिशन. मग आता ही बॅलन्सिंग कंडिशन काय असेल? व्हेरी गुड. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mg. दिस इज इक्वेशन 1. ओके. आणि हा नॉर्मल रिॲक्शन काय करतोय आता? तर नॉर्मल रिॲक्शन त्याला नेसेसिटी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असेल किंवा याला असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स आपण घेतो n इज इक्वल टू किती असणार आहे? mv²/r. इक्वेशन काय आलेलं आहे? सेकंड. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? ओके. सो दिस इज द सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. ठीक. मग आता पुढे काय करणार? तर नॉर्मल रिॲक्शन माहिती तुम्हाला, फ्रिक्शनल फोर्स माहिती आहे. नेक्स्ट, सो हियर इज n और डिवाइडेड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग काय येऊन जाणार आहे सांगा? n इज इक्वल टू काय असणार आहे? mv²/r इज इक्वल टू किंवा n/fs इज इक्वल टू असेल mv²/r मल्टीप्लाय बाय mg. m and m गेट कॅन्सल. सो n/fs इज इक्वल टू असेल v²/r मल्टीप्लाय बाय g. बरोबर ना? पुढं बट अगेन स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू μs मल्टीप्लाय बाय n. देन μs इज इक्वल टू असेल fs/n. सो दिस इज इक्वेशन 3. दिस इज इक्वेशन 4. सो आपण काय म्हणणार या ठिकाणी? सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. काय येऊन जाणार आहे? इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 किती असेल? 1/μs इज इक्वल टू v² किती असणार आहे? rg. या ठिकाणी तुम्हाला वेलॉसिटी भेटते. v इज इक्वल टू असेल √rg/μs. ओके. क्लिअर झालं? सो व्हॉट इज द वेलॉसिटी? वेलॉसिटी ऑफ moving vehicle आणि ती वेलॉसिटी असेल v इज इक्वल टू √rg/μs एवढी. and this is actually minimum velocity. This is the minimum velocity. क्लिअर झालं सर्वांना? दोन्ही ॲप्लिकेशन समजले? सो दॅट्स इट. दिस इज दी 2 ॲप्लिकेशन्स. आता पेज नंबर 2 वरती म्हणजे बोर्डचं जे बुक्स आलेलं आहे, बोर्डच्या बुक्समधील PDF-मध्ये पेज नंबर 2 जो आहे त्या पेज नंबर 2 वरती तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तो प्रॉब्लेम्स नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनवरती आहे. तो प्रॉब्लेम्स तुम्ही सर्वांनी सॉल्व करायचा आणि सॉल्व केल्यानंतर त्याचे फोटोज मला काय करायचे? सेंड करायचे. ओके. काही डाऊट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोज सेंड करू शकता. थँक्यू.